हरिओम. आज शनिवार 21 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये. ऐकूया. एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याला त्याची आई म्हणाली, तो कुठेही राहू दे पण खुशाल असू दे. तसं तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरं. वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरं. वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यामध्ये मध घालावा लागतो, काहींच्यामध्ये दूध, तूप, पाणी घालावं लागतं. तसं भगवंताचं प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. मी ब्रह्म आहे या अनुभवात सुद्धा मी पण आहे की नाही. नाम हे त्याच्याही पलीकडे आहे आणि म्हणून भगवंताच्या नामाचं सतत स्मरण ठेवावं. त्यामुळे प्रपंच सोपा जातो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असं कोणतंही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करतं तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचं ध्यान मनामध्ये आलं नाही तरी नाम सोडायचं नाही. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचं अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचं रूप आहे आणि म्हणून नामाचं सतत अनुसंधान ठेवावं. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही आणि म्हणून ते अपूर्ण नाही. आडाडे लोकांना नाम घ्यायला सांगितलं तर ते लगेच घेणं चालू करतात, परंतु विद्वान लोक मात्र नामाचं प्रेम असेल तरच मी नाम घेईन असं म्हणतात. आणि मग विषयरूपी सापाचं विष उतरलेले नसल्याने भगवंताचं अमृतासारखं गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरता या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी. आपण रामाचं व्हावं आणि त्यात जे आवडेल ते करावं. रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावं. भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा. नीतीने वागावं. भक्ती चांगली करावी. मग राम प्रसन्न होतो. ज्ञान श्रेष्ठ खरं, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. कारण भगवंताहून आधी कधी विभक्त नसतो ना तो भक्त. आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असतं. म्हणून भक्तीमधूनच ज्ञान उत्पन्न होतं आणि ते भक्तीवरच जगतं. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच बरं. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरता आपण नाम घ्यावं. राम ठेवील त्यात समाधान मानावं. भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनू नये, बनवायचं नाही आणि तो साध्य असावा. ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्याने जन्माला येऊन सर्व काही साधलं आणि जन्माचं सार्थक करून घेतलं. ज्ञानी होऊन नामस्मरण करणं किंवा भक्त होऊन नामस्मरण करणं एकच आहे. दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.